दरम्यान निरंजन डावखरे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। सकाळी आपण जर पाहिलं तर मुंब्रा रेल्वे स्थानकावरती मोठ्या प्रमाणात घटना घडलेल्या त्यामध्ये 10 ते 12 प्रवासी लोकल ट्रेन मध्ये प्रवास करताना पडलेले आहे आणि 5 ते 6 जणांची मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या आपल्यासोबत बातचीत करण्याकरता आमदार निरंजन डावकर आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत। सर, ज्या पद्धतीने मुंब्रा रेल्वे स्थानकावरती जी घटना घडलेली आहे, लोकल ट्रेन मध्ये प्रवास करताना 10 ते 12 प्रवासी पडलेले आहे, काय सांगाल, कशा पद्धतीने अधिकाऱ्यांची बातचीत झालेली आहे, काय सांगाल? याच्यामध्ये मी आता आलोय अधिकाऱ्यांशी मी पूर्ण माहिती घेतो आहे आणि याच्यामध्ये जी घटना घडलेली आहे ही अतिशय गंभीर आहे। त्याच्यावरती रेल्वेने आणि राज्य शासनाने निश्चितपणे गंभीर निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे। माननीय फडणवीस साहेब या संदर्भात सखोल अशी माहिती घेतात, त्याच्यामध्ये अश्विनीजी वैष्णव यांच्या माध्यमाने पुढची कारवाई होईल आता विश्वास। सर, स्थानिक यांची मागणी आहे की या ठिकाणी प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून फास्ट लोकल जर चालू केली तर कर्जत, कसारा, कोपारा, कोपडी या ठिकाणून जे येणारी गर्दी आहे ती कुठेतरी कमी होणार आणि जे मोठ्या प्रमाणात गर्दी होते ती कुठेतरी सांभाळता आली पाहिजे। मागणी निश्चितपणे माननीय अश्विनीजी वैष्णव साहेब यांच्या समोर ठेवून आपण पूर्ण करू आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो। जे मृत्यूमुखी पडले त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी किंवा जे कलवा हॉस्पिटल दाखल आहेत त्यांना भेटण्याकरिता आपण जाणार आहोत। हो, निश्चितच त्या तिकडे जाणार। ते हे होते आपल्या बरोबर बातचीत करण्याकरिता आमदार निरंजन डावकर। मी नक्कीच जे केंद्रीय रेल्वे मंत्री वैष्णव आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहे, त्यांना सांगणार आहे की जे मुंब्रा रेल्वे स्थानकावरती जी घटना घडलेली आहे ते पुन्हा घटना होऊ नये यासाठी अनेक लोक आहेत त्यांची जी मागणी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी। कॅमेरामॅन अनिक शेख सोबत रिजवान शेख, एनडीटीव्ही मराठी, मुंब्रा। तर दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान या 5 प्रवाशांचा मृत्यू झालाय, तर हे दोन्ही लोकलमध्ये प्रवासी दारात उभे राहून प्रवास करत असताना ही घटना घडली आहे। तर अतिशय मोठी ही दुर्घटना घडली आहे दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान प्रवास। तर लोकलमधून एकूण 8 प्रवासी पडले असं रेल्वे प्रशासनानं सांगितलेलं आहे। दरम्यान किती जणांचा मृत्यू झाला याची अधिकृत माहिती ही अजून समोर आलेली नाही। तर आतापर्यंत 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे। तर दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान या 5 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे। मुंब्रा दिवा स्टेशन दरम्यान हा अपघात झाला। एक गाडी कसाऱ्याकडे जात होती तर दुसरी लोकल ही छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जात असताना एकमेकांच्या बॅगेचा धक्का लागून बॅग घासून